नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट शहरातील पाणपोई सापडली नियमांच्या कचाट्यात, अखेर पाणपोई बंद। अक्कलकोट शहरातील वीर सावरकर चौक तूप चौकातील सामाजिक कार्यकर्त्याची पाणपोई ही नियमांच्या कचाट्यात सापडल्याने अखेर पाणपोई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। नगर परिषदेच्या विचित्र नियमांमुळे कडक उन्हाळ्यात पाणपोई बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। अक्कलकोट शहरात गेल्या 18 वर्षापासून उन्हाळ्यात पाणपोईद्वारे समाजसेवा करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते वसंत देडे हे करत आहेत। शहरातील विविध भागात नगर परिषदेकडून रीतसर परवाना घेऊन वसंत देडे पाणपोईद्वारे नागरिकांना व आबालवृद्धांना थंड पाणी पाजण्याचे लोकोपयोगी काम करत असतात। वसंत देडे यांनी यावर्षी शहरातील सावरकर चौकातील परिसरात पाणपोई सुरू केली होती। या पाणपोईमुळे शहरातील व परगावच्या आबालवृद्धांना तसेच नागरिकांची मोठी सोय झाली होती। सर्वसामान्य माणसाकडे बाटलीतील पाणी विकत घेऊन पिण्यासाठी पैसे नसतात। ती माणसे या पाणपोईवर येऊन थंड पाणी पिऊन आत्मिक समाधान मानत असत। वसंत देडे यांनी सुरू केलेली पाणपोई ही नगर परिषदेने नियम व अटींच्या मुद्द्यावर पाणपोईचे स्थळ हलविण्यास भाग पाडले। वीर सावरकर चौकातील काही व्यापारी लोकांनी ही पाणपोई बंद करण्यासाठी राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। लोकांसाठी काम करणाऱ्या पाणपोई चालक सामाजिक कार्यकर्ते वसंत देडे यांनी नगर परिषदेच्या विचित्र अटींमुळे शेवटी पाणपोई बंद करण्याचा निर्णय घेतला। ज्या वीर सावरकर चौकात वसंत देडे यांनी पाणपोईची सुरुवात केली होती, या ठिकाणची पाणपोई बंद केली। कडक उन्हाळ्यात नागरिकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला नगर परिषदेने नियम दाखवून पाणपोई बंद करण्यास भाग पाडल्याने नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। समाजातील विधायक काम करणाऱ्या समाजसेवकांना काम न करू देणाऱ्या नगर परिषद प्रशासनाच्या एकूण भूमिकेबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। स्टार्ट। हॅलो, आता मी सध्या खूप छान असा गोळा खातीये, खूप थंड। आणि ह्या उन्हाळ्याच्या गरमीमध्ये तर सगळ्यांना गोळ्याचं खूप आवड असते आणि खूप खावासा वाटतो। त्यामुळे आम्हाला हा गोळा मिळालेला आहे। बॉम्बे आईस गोळा ह्या दादांचा हा गोळ्याचा गाडा आहे आणि अक्कलकोट मध्ये मी सध्या आहे आणि हा खूप छान गोळा मला खायला मिळालाय। इथे बरेच प्रकारचे फ्लेवर्स आहेत, जसे की काला खट्टा, मँगो, रोज आणि इथली स्पेशालिटी आहे आईस गोळा, मलाई गोळा। तर आम्ही सगळ्या प्रकारचे, मी आणि माझ्या फॅमिलीने सगळ्या प्रकारचे गोळे खाऊन बघितले। आम्हाला एक गोळ्यानं कोणाचं कधीच मन भरत नाही, त्यामुळे आम्ही 2 गोळे 3 गोळे असा आम्ही मनसोक्त गोळ्याचा आनंद घेतलेला आहे। सो पुण्या मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात तर असे गोळे खूप महाग मिळतात आणि खूप कॉस्टली असतात, पण एकदम हायजेनिक स्वच्छ असे गोळे तुम्हाला इथे अक्कलकोटमध्ये खूप छान खायला मिळतात, ते पण एकदम स्वस्त। त्यामुळे तुम्ही नक्की या आणि या गोळ्यांचा आस्वाद घ्या। थँक्यू। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।